झोपाड्याचा राजा मिस्टर जेडी जयेश डुगले सध्या टायगर ट्रॉफी मध्ये आलेत. चला मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल मनोज च्या माध्यमातून फेकला गेला होता, परंतु जबरदस्त रीड केला गेला ऑन साइडला. चेंडू निघून गेला सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला तर मग फलंदाज प्रशांत च्या बॅट मध्ये येतोय हा दर्जेदार चौकार 4. पुढील बॉल फुलटॉस बॉल ऑन साइडला. सुंदर फटका. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांनी करता बॅक टू बॅक हा दुसरा चौकार 4. बॅक टू बॅक 2 मोठी स्ट्रोक मात्र आपण पाहिलं तर मग प्रशांतच्या बॅटमधून आले प्रशांत वर्गणा आणि जयेश भुयाळ ही सलामीची जोडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उद्याचा मॅच काय जबरदस्त जिंकलाय. साइड 4-4 नागले या संघानं. दुपारच्या सत्रातील आणखी एक मॅच आपण पाहतोय दोन संघामध्ये. मरुदेव स्पोर्ट बी राजावली आणि त्यांच्या समवेत सम्राट स्पोर्ट सागपाडा. मनोजचा पुढील बॉल मोठा स्ट्रोक होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले पोचले गेले 9 या आकड्यांवरती. 9 धावा ऑन द स्कोर बोर्ड. सुरुवात खूप चांगली केली आहे. एक पॉझिटिव्ह सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फाउंडेशन आहे तो खूप चांगला रचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला. 2 खेळाडूंनी जयेश आणि प्रशांत. पुन्हा एकदा जयेशला आपण ऑन स्ट्राइक वरती पाहतोय. टॉस चेंडू होता मेजवानी होती परंतु ती स्वीकारता आली नाहीये. प्ले अँड मिस हा डॉट बॉल या ठिकाणी खेळले गेलेत. जयेश एक हार्ड हिटर फलंदाज आहे जयेश परंतु डॉट झालेत. पुन्हा एकदा आखो टप्प्याची लेंथ होती. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. डगआउट मधून निश्चितच थोडीशी डरकाली जी आहे ना ती किशोर गांगुर्डे यांची पाहायला मिळाली. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये जयेशकडनं झालेल्या चुका काहीतरी इशारा दिलाय. अजून एक डॉट बॉल परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. मला देखील असं थोडंसं वाटलं होतं की तिसरा चेंडू देखील आला आहे की काय डॉट, परंतु हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग जी वाईटची रेषा आहे ना तिला हलकासा चेंडू मिस करून गेला. यावेळेस चांगला स्ट्रोक गॅप मध्ये पाहायला मिळतोय. चेंडू जाईल एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या पलीकडे. ज्या स्ट्रोक करता निश्चितच प्रयत्न चालू होते तो स्ट्रोक मात्र अखेरीस शेवटच्या बॉलवरती आला आणि इथून धावफलक पाहिलं तर मग पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा ऑन द स्कोरबोर्ड. ही चांगली सुरुवात निश्चितच पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या 2 बॉलवरती जे 2 मोठे स्ट्रोक आले प्रशांतच्या बॅटमधनं तिथून मात्र थोडासा मोमेंटम मिळाला गेलाय धावफलकेला आणि ही धावगती आपण पाहिली तर मग पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 14 धावा. कैसे हैं आप लोग?
दुसरं षटक ऑन होईल आकेश भोईर. सम्राट स्फोट सागपाडा टीमकडनं हा नंबर 2चा गोलंदाज आपण पाहणार आहोत. सम्राट स्फोट सागपाडा पिल्लार परिसरातील हा संघ आपण पाहतोय. पिल्लार वसईपाटा या परिसरामधील हा संघ. उभरता सितारा परंतु पहिला चेंडू वाईट फेकला गेलाय. उपांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर सॉरी 2 धावा मिळतील. व्हाईट वर्सेस वाईज म्हणजे एकंदर ह्या 2 धावा, 2 धावफलक पुसलं जाईल 16च्या घरामध्ये. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ह्या 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आता मात्र शतरक्षणामध्ये थोडासा जो बदल आहे तो केला गेलाय, कारण पॉवर प्लेचं जे बंधन होतं ना ते संपन्न झालंय. तुम्ही 6 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. 6 पेक्षा जास्त तुम्ही ठेवू शकत नाही. कमी ठेवले तरी चालेल, परंतु 6 पेक्षा हे जास्त खेळाडू तुम्ही 30 सर्कल जो आहे त्याच्या बाहेर ठेवू शकता. ही नियमावली आहे वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनची. हो ब्लॉक हॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी तिथे मात्र बीट केलं गेलंय. गोलंदाज आकेश भोईरला आपण पाहतोय. एक उभरता सितारा आहे, नव्यानं निश्चितच मला वाटतं त्याची पहिली मॅच आहे. निश्चितच चांगलं करण्याचे प्रयत्न त्याच्याकडनं देखील पाहायला मिळालेत. त्याच्या अगेन्स्ट ऑन साइडला चेंडूला उडवला, भिडकावून दिलाय चेंडू, निघून गेला सीमारेषा पलीकडे. गगनचुंबी हा षटकार 6. अगदी आपण या ठिकाणी पाहिलं तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्शन खूप सुंदर पाहायला मिळालं आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. पुढील बॉल. यावेळेस थोडासा मात्र चेंडू आपण पाहिला तर खाली राहिला होता आणि तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलं. ऑप्स्टमला थोडासा मिस करून चेंडू जाणारा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं धावफलक मात्र पोचलं जाईल 23 आकड्यांवरती. प्रशांत फरगणन जयेश भुयाळ ही जोडीस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप टप्प्याची लेंथ निश्चितच होती, परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल. व्हाईट बॉल आहे आणि 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील आला. षटकातील पुढील बॉल. अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, जी मानसिकता आहे ती मात्र खचली गेली आहे. बॉलला रेट करायचं होतं, परंतु बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली आणि त्याच कारणास्तव हा चेंडू देखील आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3. पुढील बॉल आकेश भोईरचा. ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी, स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. अजून एक चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये येतोय. प्रत्येक बॉलला मोठ्या फटक्यामध्ये निश्चितच कन्वर्ट करायचा आहे जयेश याला आणि ती मानसिकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु चेंडू आणि बॅटचं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. कधी डॉट चेंडू खेळतायत, कधी बॅक टू द बॉलर. यावेळेस बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली आणि निश्चितच पंचांचा नो बॉलचा इशारा आला, कारण हा दुसरा बाउन्सर फेकला गेला आणि त्याच कारणास्तव बॉलरला देखील दंडित केले गेले. हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल, कारण या अगोदर एक चेतावणी दिली होती जो बाउन्सर हाताला होता आणि निश्चितच दुसरा बाउन्सर ज्यावेळेस तुम्ही फेकताय त्यावेळेस पंच देखील तुम्हाला दंडित करतील, यात काही शंका नाहीये. आणि ते दृश्य मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं. इथून धावफलक पुसलं जाईल 25 आकड्यांवरती. इथून ज्या चुका घटित झाल्यात ना, ज्या मिस्टेक झाल्यात त्या देखील क्लिअर कराव्या लागतील गोलंदाज आकेश भोईरला. पुढील बॉल.
यावेळेस हवाई स्टोक खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडला गेला झेल, परंतु आपण पाहिलं तर मग हो भरपूर चुका पुन्हा एकदा झाल्या. फ्री हिटचा बॉल होता आणि निश्चितच दोन्ही गाड्या एकाच रुलावरती अगदी पाहायला मिळाल्या होत्या काही क्षणा अगोदर. रनआउटची संधी मात्र या ठिकाणी निश्चितच बनवू शकले असते, परंतु चेंडू कॅरी करू शकले नाहीत आणि इथून 2 धावा मात्र पूर्ण केल्या. 2 धावेने धावफलक पोहोचले गेल्या 27 आकड्यांवरती. हो पायामध्ये हा चेंडू निश्चितच पाहायला मिळाला. चेंडू येईल डॉट. षटकाची झाली या समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती 27 धावा आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात, परंतु भरपूर चेंडू आपण पाहिले तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये देखील खेळले गेले, त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा देखील आल्यात. म्हणजेच सध्या धावफलक आपण पाहिलं ना तर अग्रगण्य स्थितीमध्ये आपल्याला हे धावफलक पाहायला मिळत आहे. वरती स्फोट राजावळी बी संघाचं किशोर गांगुर्डे फ्रॉम टीम आपण पाहतोय आणि त्याचनंतर सर्व खेळाडू अगदी खूप चांगला खेळ त्यांचा देखील आपण पाहिलाय वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. इथून 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा 27. नंबर 3चं षटक टाकण्याकरता चेतन मोरे यांना आपण पाहणार आहात. पहिला बॉल. हो वेगवान बॉल आहे, परंतु थोडासा दिशाहीन पाहायला मिळाला. नव्यानं निश्चितच आपण पाहिलं तर मग आखणी केली आहे सम्राट स्पोर्ट साकपाडा टीमशी आणि निश्चितच चांगले उभरते खेळाडू, यंग टॅलेंट हे आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहिला चेतन मोरेचा तर वाईट आला. टॉस बॉल आणि निश्चितच त्याच्यावरती केलेलं आक्रमण देऊन जाईल 4 रन. चौकार आलाय. Ravi. Kirista suena का गाना? Kirista. Le peta तेरे को कुछ लगा वगैरह नहीं तो फिर इतना जोर से काय को चिल्ला रहा है? धन्यवाद. लेन अँड लाईन मध्ये थोडीशी मात्र सुधारणा करावी लागेल. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू देखील आहे वाईट. दोन्ही चेंडू वाईट फेकले. त्याच्यानंतर एक फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती आलेला चौकार. धावसंख्या आपण पाहिली तर मग पोहोचली गेली आहे 33 आकड्यांवरती. त्याच्यानंतर 10 मध्ये 12 बनवलेत जयेश भुयालनं आणि 4 मध्ये 13 ह्या प्रशांतने बनवलेत. म्हणजे सध्या स्ट्राईक रेट आपण पाहिला तर मग प्रशांतचा खूप चांगला पाहायला मिळाला. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा चुका या ठिकाणी घटित केलेत. अजून एक वाईट बॉल. 1 टचच्या सरमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावफलक 34 वरती पोहोचलं गेले. कदाचित या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील की काय, अशा प्रकारे जर लेंथ हाताळल्या तर निश्चितच चांगला धावफलक हा बनू शकतो. अखू टप्प्याची लेन होती. धीम्या गतीने हा चेंडू हाताळलाय. पॉइंटला स्लाइस केलं. एक धाव वेगाने पुन्हा गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील झालाय सक्सेसफुल. इथून 2 धावा मात्र पूर्ण केल्या. या 2 धावेने धावफलक पोचलं जाईल. 36च्या घरामध्ये 36 धावा ऑन द स्कोर बोर्ड. धावगती ही पोचली गेली 36 आकड्यांवरती. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता सक्सेसफुल. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरता षटकार.
यावेळेस हा वाईड बॉल. भरपूर चेंडू एक्स्ट्राच्या सर्व मध्ये फेकले गेलेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर मग 3च चेंडू फेकून झालेत. त्याच्यामध्ये 4 चेंडू आपण पाहिले तर मग एक्स्ट्राच्या सर्व मध्ये हाताळलेत. इथून भरपूर चुका पुन्हा एकदा होताना दिसत आहेत. धावफलक 3ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती आणखी ऍड केल्या जातील आणि टीमची टोटल पाहिली आहे तर पोचली गेली आहे 46 आकड्यांवरती. सुसज्ज धावफलक सध्या तरी हे आपल्याला पाहायला मिळते. खूप महागडं षटक पाहायला मिळालं चेतन मोरेचं. यावेळेस मोठा स्ट्रोक हवाई हल्ला केलाय. प्रोटेक्शन आहे लॉंग लेगला, परंतु त्याच्याकडनं देखील झाली आहे मिस्टेक. चेंडू एका टप्प्यानं सीमारेषा बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकात 4. इथे जे काही आता मात्र बॉलिंग मध्ये निश्चितच आपण पाहिलं थोड्याशा चुका ज्या आहेत त्या निश्चितच कंटिन्युअली पाहायला मिळाल्या आणि त्याचाच बेनिफिट मात्र मिळाला गेलाय मारुती स्पोर्ट राजावली या संघाला. धावफलक पोचले गेले 52 आकड्यांवरती. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 3ऱ्या षटकाचा जो खेळ आहे ना तो यावेळेस संपन्न झाला आहे. जवळजवळ 10 चेंडू फेकले गेलेत या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये देखील 10 चेंडू फेकले गेले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग काही वाईट देखील आलेत, नो देखील आलेत आणि त्याचा फायदा निश्चितच झाला गेलाय टीम मारुती स्पोर्ट राजावले या संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती नजर आपण टाकले तर धावा पाहायला मिळतात बिनबाद 52 हे धाव फलक. अजूनही इथून एका षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. पाहूया या शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ हा राहिला जाईल या 2 खेळाडूंमध्ये. प्रशांत वर्गणा जयेश भुयाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रशांत खेळतोय 7 मध्ये 24 वरती. त्याच्यानंतर 12 बॉल मध्ये 18 बनवलेत जयेशनं. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चेंडूची फेकी देखील खूप चांगली पाहायला मिळाली. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलंय 53 या आकड्यावरती. कुठल्याही प्रकारचे रिक्स घेतली नाहीये या बॅटरनं. नॅचरल गेम आहे तो निश्चितच पाहायला मिळालाय. सिंगल डबल त्याच्यानंतर एखादा मोठा फटका हे जे कंटिन्युअली जे लाईफलाईन ऑन केली आहे ना ती खूप चांगली पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका मिस टाइम पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु यावेळेस डीप मध्ये चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. अँड वेली चेंडून देखील हलकीशी दिशा आहे ना ती बदलली आहे आणि चेंडू अगदी आपण पाहिला तर मग सीमा रेषा बाहेर रवाना होतोय. 4 धावांकरता चौकार. निश्चितच मी तर म्हणेन संदीप सावरा यांना बॅटरचा जो वीक झोन आहे ना बॅटरची जी कमजोरी आहे ती मात्र कमजोरी पकडून गोलंदाजी करावी लागेल. एखाद्या मोठ्या फटक्यापासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर बॅटरचं वीक झोन ओळखणं पारखणं हे फार गरजेचं असतं क्रिकेटच्या पटलावरती. अखू टप्प्याची लेन परिपूर्ण पिक केल्याने सुंदर स्ट्रोक 6 मध्ये कन्वर्ट केला गेलाय. षटकार 6.
धन्यवाद तुझे, थँक्यू सो मच. या 6 धावफलक अगदी वेगाने पुढे सरकलाय. 63 धावा. कालच्या दिवसामध्ये एक रेकॉर्ड आपण पाहिला या स्पर्धेचा. 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 74 धावा धावफलकीवरती जोडल्या होत्या. 76 धावा जोडल्या होत्या. बाबा स्फोट बिबीपाडा या संघानं जीवदानी गिरी संघासमोर. हो यावेळेस ओव्हर पिच बॉल. जयेश करतोय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा हा पल्ला. षटकार. धन्यवाद तिथे, थँक्यू सो मच. आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्येचा देखील भरला आहे मोठा गल्ला. धावसंख्या काय पोचली गेले 69 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतोय आणखी एक मोठा स्ट्रोक आणि धावफलक पोचले गेले 75 या आकड्यावरती. आज पुन्हा एकदा 75चा आकडा जयेश आपल्याला पाहायला मिळाला. हा दुसरा मोठा उच्चांक स्कोर गाठला गेलाय. मृदुस्फोट राजावली बी या संघानं. आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्या अगोदर घेऊया एक आपण छोटासा डीचा ब्रेक. थँक्यू सो मच. मैदानाच्या दिशेने चेंडू पुरवायचा आहे. 2 बॅटर देखील आलेले आहेत आणि क्षेत्ररक्षण देखील त्वरित लावून घ्या. उच्चांक स्कोर जो आहे ना तो निश्चितच पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय. कालच्या दिवसामध्ये तो कारनामा केला होता मनीष तारवी आणि भावेश भोईर या दोन्ही खेळाडूंनी, परंतु आजच्या दिवसामध्ये देखील तो कारनामा आपल्याला पाहायला मिळालाय. प्रशांत वर्गण आणि जयेश भुयाल या दोन्ही खेळाडूंमध्ये 75चा आकडा आहे तो निश्चितच पाहायला मिळालाय. कालच्या दिवसामध्ये देखील हा आकडा आपण पाहिला होता. परंतु T4 टॅट सुरुवात जर 76 धावा विजयासाठी करायचे आहेत आणि या 76 धावा करण्याकरता सुरुवात तुम्हाला अगदी पॉझिटिव्ह करावी लागेल. T4 टॅट जशास तसं उत्तर द्यावं लागेल. पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये भावेश मोकाशी सज्ज झालेत. सुधाकर मोरे आणि प्रमोद फागी हे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतील. सम्राट स्पोर्ट सागपाडा पिल्हार परिसरातील हा संघ आपण पाहतोय. त्याच्यानंतर
राजावली हा संघ, वसई पूर्वेतील संघ आपण पाहतोय राजावली. तो खाडीचा भाग पुढा मात्र जवळच आहे राजावली या ठिकाणी. समुद्राच्या जवळील हा गाव आपल्याला पाहायला मिळतोय. कैलाशी तांबडी दादांचा देखील शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपला देखील सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त खूप चांगलं सहकार्य केलं होतं. पहिला चेंडू डॉटच्या स्तरामध्ये फेकलाय. भावेश मोकाशी या गोलंदाजाने यावेळेस ऑन साईडला खेळण्याची मानसिकता. 2 धावा पूर्ण झालेत. 2 धावेनं धावफलक मात्र सुरू झाले. खूप मोठं जे टार्गेट आहे ते चेस करायचं आहे आणि सुरुवात ही एक पॉझिटिव्ह माइंड या ठिकाणी करावी लागेल. भवेश मुखाश याला निश्चित टार्गेट करावं लागेल जर या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करायचा असेल तर. ब्लॉक कॉलमध्ये चेंडूच्या हातांनी चांगले बॉलिंग पाहायला मिळते भावेश कर्ण. एक्के दुक्के से काम चलने वाला नहीं. धावफलक एकने पुढे सरकला. पोचले गेले 3 या आकड्यांवरती. फुल टॉस बॉल आणि फुल टोल मात्र वसूल केलाय. चेंडू निघून गेलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावन करता षटकार. गावागावात खुल्ला मैदान पोरसिक सरची होते धमाल. तर छोटी मुलं आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय, जे कार्यालय आहे ग्रुप ग्रामपंचायत पुमनचं त्या ठिकाणी छोटी मुलं जी आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय थोडंसं बाजूला बसायचं. प्लीज त्या ठिकाणी निश्चित थोडासा अडथळा जो आहे तो निर्माण होऊ शकतो, आपण थोडे बाजूला व्हा. षटकार फिश केलाय मैदानाच्या आतमध्ये. धावफलक पोचले गेले 9 आकड्यांवरती. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा जो चेंडू आहे ना वाईट पाहायला मिळेल, कारण हलकासा चेंडू आपण पाहिला तर बघा डाव्या एसटीच्या बाजूने गेला होता आणि तेच पंचाने या ठिकाणी दर्शवलं की हा चेंडू वाईट आहे. मग रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू आपण पाहिला. हो हो, बाल बाल बच गे, अगदी एसट्यांच्या जवळून गेलाय. हलकासा चेंडू जरी मिस झाला असताना तरी मात्र काम तमाम झालं असतं. एक चुरटी धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली आहे. एका धावेनं धावफलक आपण पाहिलं तर मग 11 वरती जाऊन पोहोचलाय. इथून चांगले घाव मारावे लागतील, कारण निश्चित आपण पाहिलं तर मग एखाद्या मूर्ती कलाकाराला देखील चिनीच्या हातोड्याने घाव घ्यावे लागतात दगडावरती आणि त्याच नंतर ती एक सुंदर मूर्ती तयार होते. तशाच प्रकारचा निश्चितच या ठिकाणी चांगले मोठे स्ट्रोक देखील खेळावे लागतील, कारण धावफलक आपण पाहिलं तर मग खूप मोठा जो आहे तो चेस करायचा आहे. स्टंपिंग साठी निश्चितच तिसऱ्या अंपायरची मागणी. पंच नाही का? येस सर, थँक्यू. व्हाईट बॉल. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 12च्या घरामध्ये. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांनी करता आणि या चौकारांना धावफलक पोचले गेले 16 या आकड्यांवरती. पहिल्या षटकाचा जो खेळ आहे ना तो संपन्न झालाय आणि 16 धावा धावफलकावरती. इथून अजूनही 18 चेंडूमध्ये जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहिलं तर मग 60 धावा
अजून सुद्धा बनवाव्या लागतील. म्हणजे जी सरासरी आहे ना ती 20ची राहिली आहे. प्रति षटकामागे 20 धावा या बनवाव्या लागतील. अगदी 6 चेंडूमध्ये तुम्हाला कमीत कमी 3 चेंडू जे आहेत ना तो योग्य त्या रीतीने रीड करावे लागतील. षटकारामध्ये त्यांचं रूपांतर करावं लागेल. पाहूया दोन्ही खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, ते करू शकतात. असं नाही की ते करू शकणार नाहीये, परंतु प्रयत्न हे सर्वश्रेष्ठ मात्र या ठिकाणी करावे लागतील. म्हणूनच म्हटलं गेलंय की संघर्ष असा करा की मग विरोधकांनी देखील म्हटलं पाहिजे, तुमचं कौतुक केलं पाहिजे. कठीण होतं पण मित्राने करून दाखवलंय. 3 ओव्हरमध्ये अजूनही 60 धावा या बनवायच्या आहेत आणि जवळजवळ दुसरं षटक टाकण्याकरता उमेशला आपण पाहणार आहोत. उमेश वरगेरा, पहिला बॉल उमेशचा आणि त्याचं भव्य स्वागत केलंय. लॉक्स करेंगे सबका स्वागत. गावागावान खुला मैदान पोरसिक सरची होते धमाल. अरे गावा गावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची धन्यवाद तेज, थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. आत्मविश्वास जो आहे ना थोडासा मात्र वाढला गेलाय फलंदाज आपण पाहिला तर मग प्रमोद भागीच्या बॅट मधनं हा दर्जेदार क्वालिटीचा देखना स्ट्रोक आपण पाहिला आणि या षटकाराच्या साहाय्यानं धाव फलक पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 22च्या घरामध्ये. 22 धावा ऑन द स्कोर बोर्ड. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. T4 टॅट तशाच तसं उत्तर मात्र द्यावं लागेल. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी गेली होती. लेग बिफोरचे अपील, परंतु आपण पाहिलं तर लेग बायच्या सुरमध्ये एक धाव फलकावरती जोडली जाईल. इथून काय झाले, स्ट्राईक देखील रोटेट झाले कारण स्ट्राईक वरती सुधाकर मोरे आलेत आणि सुधाकर मोरे यांचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 4 मध्ये त्यांनी मात्र 7 धावा बनवलेत. 4 चेंडूंना सामोरे गेलाय. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण केली आहे की मग नाही, फणसांच्या मनामध्ये देखील प्रश्न निर्माण झालाय आणि ते क्लिअर करण्याकरता तिसऱ्या अंपायरची मागणी ही केली गेली आहे. पण चेक करणार आहोत तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून. डिसिजन आहे OUT आउट. खूप क्लोज डिसिजन होता. थोडासा वेळ मात्र आमच्या तिसऱ्या अंपायरने देखील घेतलाय कारण हलकेस जेव्हा आपण पाहिलं तर बॉल स्टँडला लावला त्यावेळेस बॅटरची बॅट आहे ना ती हलकीस रेषेवरती पाहायला मिळाली. त्याच कारणास्तव डिसिजन या ठिकाणी आपण पाहिला तर मग आउट झालाय. परतावं लागेल या ठिकाणी. फलंदाज आपण पाहिला तर प्रमोद या खेळाडूला चांगलं बॅटिंग प्रमोदनं केली होती परंतु त्याला मात्र डगआउटच्या दिशेने यावेळेस परतावं लागले. पहिला धक्का बसणार आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. सम्राट स्फोट पिल्लार सागपाडा या संघाला कुणाल महाले आलेत. इथून चांगले पार्टनरशिप पुन्हा एकदा बिल्डअप करावी लागेल. ज्या अनुषंगाने पहिल्या ओव्हरमध्ये जी पार्टनरशिप झाली त्याच्यामध्ये अधिक रोल राहिलाय तो म्हणजेच प्रमोद पागे या खेळाडूचा. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आकाशाला गवसणी घालणारा हा गगनचुंबी षटकार 6. असा डेंजर हाय बॅट्समन
Yo lefty, yo फुलटॉस बॉल होता आणि काय जबरदस्त स्विंग केलं बॉलला. त्यावेळेस पॉइंटला स्लाइस केलंय, क्षेत्ररक्षक आहे, बीट झालाय. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय 32 आकड्यांवरती. चेंडू फेकून झाला दुसऱ्या षटकातील 5. अजूनही एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजूनही आपण पाहिलं तर मग भरपूर धावा बनवायचे. पुन्हा एकदा ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हातांनी समोरच्या दिशेने खेळले गेलेत. फ्रेम मध्ये आले होते यावेळेस मित्रमंडळ बॅटर आणि सरळ बॅटनं यावेळेस खेळले गेले. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलं गेलंय 33 आकड्यावरती. इथून अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरता जवळजवळ आपण पाहिलं तर मग 43 धावा अजून सुद्धा बनवाव्या लागतील. जे सरासरी आहे ना ती 21.50 ची सरासरी अजून सुद्धा या ठिकाणी पूर्ण करावी लागेल. कधी कधी क्रिकेटच्या पटलावरती अशक्य गोष्टी देखील शक्य होताना आपण अनेकदा पाहिलेत. परंतु ही मॅच त्या दिशेने मूड करेल का, त्या दिशेने वलट करेल का, परंतु त्याच्याकरिता अजूनही काही मोठे संघर्ष जे आहेत ते करावे लागतील. सुधाकर मोरे आणि कुणाल महाली यांना निश्चितच चांगले फटके खेळावे लागतील. विनोद दलवे आलेत. विनोद दलवेच्या अगेन्स्ट मात्र तो हल्ला केला जाईल का. अजूनही आपण पाहिलं तर मग 21.50 च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावफलक मात्र पुढे न्यायचं आहे. सध्या तरी डेंजर झोन मध्ये हे धावफलक आपण पाहिलंय दिवसपोट राजावली संघाचं. पहिला बॉल धीम्या गतीने फेकला गेला आणि निश्चितच मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. परतावा लागेल सुधाकर मोरे याला. तो चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता, परंतु आल्या आल्या विनोद दलवीनं केलाय मोठा कारनामा, केलाय बाद सुधाकर मोरे या खेळाडूला आउट. अजय मोरे नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. पहिल्याच बॉलवरती विनोद दलवीनं एक मोठी विकेट प्राप्त केली आहे. यावेळेस दुसरा बॉल देखील खूप चांगला होता. एक धाव ही वेगानं पूर्ण केली, परंतु वाईट आहे. पाहिला तर मग बॅटला ब्रश झाला होता आणि त्यानेच कारणास्तव डिसिजन जो आहे तो पुन्हा एकदा मागे घेतलाय आमचे आउटफील्ड अंपायर विकास जिबलवे यांनी. एक स्पोर्ट स्प्रेडमॅन निश्चितच पाहायला मिळालं आणि कबूल केलं बॅटर अजय याने की चेंडू माझ्या बॅटेला जरूर स्पर्श झाला. ही खेळाडू वृत्ती निश्चितच चांगल्या स्पोर्टमॅनच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिली आहे आणि निश्चितच हे व्हायला हवं. खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून हरणं क्रिकेटच्या पटलावरती जिंकण्यासारखंच आहे. पुढील बॉल अजून एक डॉट बॉल येतोय, परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू आहे वाईट. अजून एक वाईट बॉल. बॅक टू बॅक वाईट चेंडू हाताळले गेले. धावफलक मात्र पोहोचलं गेले जवळजवळ 36 आकड्यांवरती. अजूनही 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडू मध्ये 40. मिशन थोडस इम्पॉसिबल वाटू लागले ज्या अनुषंगाने खेळ जो मैदानाच्या आतमध्ये होतोय. बॅटनं खेळण्याचा प्रयत्न
सुरुवातीला यष्टीरक्षक बीट झाले, त्याच्यानंतर थर्ड मॅन शॉट फाईन लेग देखील थोडे बीट झालेत. 22च्या सुरूमध्ये ह्या धावा मात्र निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळतील 2, आणि या 2 धाव्याने धावफलक 38 या अंकांवरती पोहोचलं गेले. जवळजवळ 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडूमध्ये 38 धाव अजूनही विजय करता हवेत. दिल्ली अभी भी बहुत दूर है. मोठे फटके खेळण्याचे प्रयास मात्र या ठिकाणी चालू आहेत, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीत, कारण गोलंदाजीचा जो अभाव आहे ना तो खूप उल्लेखनीय राहिला या ओव्हरमध्ये. विनोद दळवीचा पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केला, तिथून मात्र आत्मविश्वास मिळाला, कॉन्फिडन्स आहे ते वाढलं गेलं आणि त्यानंतर चांगली बॉलिंग ही पाहायला मिळाली. वाईट देखील हाताळले, परंतु वाईटनं तेवढा प्रभाव पडला नाहीये समोरच्या धावफलकावरती, कारण मोठं धावफलक चेस करायचं आहे. अजूनही चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्याकरती 38 धावा ह्या बनवायच्या आहेत. मिशन थोडंसं आपण पाहिलं तर मग इम्पॉसिबल आहे. जवळजवळ 18 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 38 झाल्यात आणि इथून अजूनही 38 मात्र बनवायच्या आहेत. सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धावा मात्र कमी आल्या. गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली आहे. इथून मात्र आणखी एक महत्वाचा सामना या मॅच मधील विजयी संघ आणि त्यांच्या समवेत पाहायला मिळेल. ओमसाय 444 नागळे हा संघ. ओमसाय 444 नागळे संघाने निश्चितच पहिला सामना जो आहे तो जिंकलाय आणि ह्या मॅच मध्ये पाहूया कुठला संघ ही मॅच जिंकणार आहे. प्रशांतचा हा पहिला बॉल, फुल टॉस बॉल, ऑन साइडला खेळण्याचे प्रयत्न चांगले होते, परंतु मिळून जाईल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावफलक 39 आकड्यांवरती. अजूनही इथून आपण पाहिले तर मग 5 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता राहिली आहे आता मात्र ह्या मॅच मध्ये. कुणाल आहे ऑन स्ट्राईक वरती. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू आपण पाहिले तर मग फुलटॉसच्या स्वरूपामध्ये हाताळले होते. किशोर गांगुर्डे थोडे देखील चेक केलं जाईल बिमर आहे की मग नाही. कमरेशावर चेंडू आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल आणि डिसिजन आहे नो बॉल, कारण कमरेशावरती हाताळला गेलाय. अगदी सॉफ्ट डिस्मिसल आहे. अगदी HD च्या स्वरूपामध्ये हे सुंदर टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं DBN लाईव्हचं. म्हणजे येणारा पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलंय 42 आकड्यांवरती. फक्त औपचारिकता राहिली आहे. सुंदर या स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि हे सुंदर मैदान निश्चितच अगदी झाडा झुडपामध्ये लपलेलं हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चारही बाजूने आपण पाहिलं तर मग सुंदर झाडं देखील आहेत. एक नैसर्गिक हवा देखील आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर एक सुंदर कार्यालय ग्रुप ग्रामपंचायत पोमणच आपल्याला पाहायला मिळते. पोमण, मोरी, सारजा मोरी, शिलोतर असे गाव या ग्रामपंचायत मध्ये मोडले जात आहेत आणि आणखी काही पाडे देखील आहेत. अशा प्रकारे ही ग्रामपंचायत आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं तर आणखी एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. चेंडू फेकून झाले तर 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त फाईट पाहायला मिळाली. बाबा स्फोट बीबीपाडा या संघाची. यावेळेस विनोदनं केली आहे थोडीशी मिस्टेक. झेल मात्र सुटला गेलाय. ज्यावेळेस एखाद्या माणसाकडे जास्त पैसा येतो ना तेव्हा अशा प्रकारचे दृश्य त्याच्याकडनं पाहायला मिळतात. म्हणजेच सध्या अकाउंटमध्ये बॅलन्स भरपूर आहे मरुदेवस्फोट राजावली संघाच्या. त्याच कारणास्तव अशा प्रकारे हे क्षेत्ररक्षण झालं गेलं आणि अशा प्रकारे मॅच जो आहे तो जिंकलाय मरुदेवस्फोट राजावली बी या संघानं.
हार्ड टीम सम्राट स्फोट साकपाडा अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम आई मरुदेव स्फोट राजावली ब संघ. चला मॅच तर या ठिकाणी जिंकले. आता मात्र टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. परंतु कोणत्या खेळाडूने सर्वाधिक भूमिका या मॅचमध्ये केली आहे आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून त्याच्यामुळे निवड जी आहे ती करणार आहोत. 17 चेंडूमध्ये 40 धावा बनवल्या गेल्यात. जयेश भुयाल या खेळाडूने म्हणून आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो जयेश भुयालाला आपण देणार आहोत. चला जयेश भुयाल